आणि मुक्काम पोस्ट मकरदोकडा, तहसील उमरेड, जिल्हा नागपूर. हे आहे गंगावती मांडवकर मकरदोकडा. कोण आहे त्या तुमच्या? आते आहे. बरं. विषय असा आहे की हां सांगा काय झालं? विषय असा आहे की 1.5 वर्ष झाले घर पडून आहे. घराचे बांधकाम करायसाठी सामान नेऊन टाकलं आहे. सामान नेऊन टाकल्याच्या नंतर म्हणजे ज्या पर्वत मांडवकर, नितेश मांडवकर हे 8 लोक आहे. 8 लोकांनी धरून माझ्या वडीलला पण मारले. गंगावती मांडवकरला असे म्हणत होते का तुला नंगी करून हे पिन जर बांधकाम चालू करायचं असेल तर तुला नंगी करून सनी तुझ्या ह्याच्यामध्ये हिरवती टाकेल. आणि विषय नंतरचा असा आहे की जर त्यांनी चाकूनं मार दिला वडिलाला चाकूनं मार दिल्याच्या नंतर म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो होतो. पोलीस स्टेशनवाले असे म्हणत होते की का मी तक्रार घेणार नाही नितेश मांडवकरच्या विरुद्ध. का बरं? कारण की असं त्याच्यामुळे ते हे म्हणत होते मी तक्रार नाही घेणार, तुम्ही एवढ्या लोकांची नावं सांगता, त्याच्यामुळे एवढे लोक त्यांनी काही चौकशी वगैरे नाही केली. मौक्यावर आले होते, घटनास्थळी आले होते का पोलीस? घटनास्थळी काही आले नव्हते. तक्रार दाखल केली होती? हो, तक्रार दाखल केली होती. NC 107 करण्यात आली होती. कोणावर NC केली? नितेश मांडवकर, पर्वत मांडवकर. आता 9 लोकांची नावं असल्यामुळे 2 लोकांची नावं दिली. SP साहेबांनी पण साईन केली आहे, बावनकुळे साहेबांनी पण केली आहे. पण ह्या पोलीस स्टेशन उमरेडहून काही तक्रार तेवढी केली नाही. म्हणजे तुमच्या केसवर उमरेड पोलीस स्टेशन दुर्लक्ष करतं असं म्हणायचं तुम्हाला? हो, दुर्लक्ष करत आहे. आणि उमरेड पोलीस स्टेशन दुर्लक्ष करत आहे. तक्रार द्यायला गेलो की तुझ्यावर थापड मारीन, झापड मारीन अशा शिवागाडी करून सनी बाहेर पेटून लावता आम्हाला. कोण पिटवत आहे बाहेर? हे शिपाई गिरडकर, गणेश गिरडकर. कोण आहे गणेश गिरडकर? हा शिपाई आहे. अच्छा. आणखी कोणाच्यावर आरोप आहे तुमचा? आरोप आता अश्विन ढोबळे होता आणि नंतर पोलीसवाले आहेत का? हो, पोलीसवाले आहे. पूर्ण पोलीसवाले झाले त्याच्यामध्ये. बरं, त्याच्यात जे तुम्हाला मारहाण झाली सगळे गेलं, किती लोकांचे नाव सांगितलं होतं तुम्ही? 9 लोकांचे नावं सांगितले. कितीवर कारवाई झाली? 2 लोकांवर. कोणती कारवाई झाली? 107 NC रिपोर्ट. NC रिपोर्ट झाली? हो, NC. बाकी त्या 7 लोकांना चौकशीला बोलवलं का? नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही काही तक्रार दाखल केली का दुसऱ्या वरिष्ठांकडे? SP साहेबाकडे गेलो होतो. SP साहेबांनी म्हणणं केले की हा 9 लोकांवर तुम्ही तक्रार कामुळे घेत नाही. इथं उमरेड पोलीस स्टेशनला सांगितलं होतं. पण उमरेड पोलीस स्टेशनला नंतर आलो मी तर 107 हा माझा वडील आहे, चाकूनं मार असून सनी 107 करून. अच्छा, म्हणजे चाकूच्या मार असून सुद्धा 107? हो, 107. काय संबंध आहे का त्यांच्यासोबत पोलिसांची? आरोपी आणि पोलिसांचे काही संबंध आहे का? काही संबंध आता त्याच्यामुळे असेल काही संबंध, म्हणून त्याच्यामुळे काही रिपोर्ट घेत नाही. आम्ही जसा गरीब माणूस आता रिपोर्ट द्यायला गेलो का अशा बोलभाषा बोलतात, तुम्ही बाहेर येता, तुमची रिपोर्ट नाही घेत मी. कशामुळे असं आमची रिपोर्ट नाही घेत? गरिबाच्या अशामुळे कशामुळे रिपोर्ट नाही घेत तुम्ही? आम्हाला सांगा. किती दिवस झाले केसला? आता 1 वर्षाच्या जवळपास झाला आहे. तरी कारवाई नाही झाली? तरी कारवाई NC रिपोर्ट करून पाठवून. आणि नंतरचा विषय पालकमंत्री बावनकुळे साहेब आहे, त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती का? हो, तक्रार दाखल केली. मग नंतर SP साहेबाकडे गेलो. SP साहेबांना हा लेटरवर साईन वगैरे दिली आहे. हा लेटरवर तरी कारवाई झाली? तरी कारवाई झाली नाही. आता तुम्ही मागणी काय आहे? आता आमची मागणी अशी का हे बाई अविवाहित महिला आहे. ह्या बाईला घराचे सामान नेऊन टाकलेलं आहे. घराचे बांधकाम काही करून देत नाही. घराचे बांधकाम करून द्यायला जाईल तर तुझा मर्डर करीन, तुझं हे करीन, तुला घराचं बांधकाम करून देत नाही. किती लोक असे म्हणणार? असे 9-10 लोक आहे. का बरं? त्यांची अडचण काय आहे? अडचणी का आम्ही बांधीन बा ह्या त्या जागेवर घर. म्हणजे कब्जा करू? हो, आम्ही त्या कब्जा करण्यासाठी? हो, कब्जा करीन आम्ही असं म्हणत होते ते. SDO साहेबांना पण आदेश दिला होता घराचे बांधकाम चालू करण्यासाठी. आणि नंतरचा विषय असा तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे ते असं म्हणत आहे की बांधकाम चालू करून देत नाही. पोलीसवाले काय म्हणतात? पोलीसवाले आता तिकडून हां, पोलीसवाले ते दुसऱ्या पार्टीला सपोर्ट करतात. तुम्हाला करत नाही? नाही, आम्हाला सपोर्ट, गरीबाला सपोर्ट नाही करत. गरीबाला सपोर्ट नाही करत. कोणते पोलीस? उमरेड पोलीस स्टेशन. काय समाज आहे तुमचा? नाथजोगी समाज. अच्छा, नागदोगी. ते समाज कोणता? ते नाथजोगी समाज.